वळूया पुढच्या बातमीकडे। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन आहे। विधानसभेनंतर सत्ता आपल्या हातामध्ये असेल असा विश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। तर भाजपला उतरती कळा लागलेली आहे असा खोचक टोलाही पवारांनी लगावलाय। पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये पवारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। एक महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल। मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष्य, आणि ते लक्ष्य म्हणजे 3-4 महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे, ही भूमिका आपण पुढच्या परिस्थितीत करणार। त्यांना एकंदर जे काही मतदान झालं ते मतदान 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या फरक उतरती करायला लागली। तेलुगू देशम आणि जेडीयू त्यांची बिहार आणि आंध्र या भागातून मदत झाली नसती तर आज बहुमताचा जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याच्या संबंधीची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती।